खरंच श्री आला होता शहराला घेऊन सकाळी. मी मी खोटं बोलत नाही. नाही 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 तसं नाही, पण विश्वास ठेवणं कठीण जाते ना. हा, माझंही तसंच झालं अगं. म्हणजे अचानक दरवाजात शरा आणि श्री दोघही उभे. माझा विश्वासच बसेना. मी पाहतच राहिलो. पण त्याच्या डोळ्यात दिसतं ते ते प्रेम, ती माया दिसते त्याच्या डोळ्यात. म्हणजे शरानी सांगितलं मला खूप वेळा, पण आज मी प्रत्यक्ष पाहिलं माझ्या डोळ्यांनी. त्यांचं ना, त्यांचं एक दोघांचंच एक जग आहे. श्री आणि त्याची छोटी आई. त्या जगात ना एकमेकांना असं काही बोलावं लागत नाही, कळतच एकमेकांना. म्हणजे म्हणजे शरा ज्या विश्वासाने त्याच्याकडे पाहत होती, किंवा किंवा तो ज्या आपुलकीने तिच्या खांद्यावर हात ठेवत होता, मला क्षणभर असं वाटलं की मी कुठेतरी परकाच आहे, एकटा आहे मी. आज मला प्रकर्षाने जाणवलं की मी नेमकं काय गमावलंय आयुष्यात. हे सगळं, घर गमावलं, माणसं गमावली. माझ्यामुळे तुला खूप त्रास होतो का ग? छे छे, त्रास काही काय नाही होत असेल तर सांग स्पष्ट, म्हणजे मी बंद करेन इथे येणं. काय माझ्यामुळे तुला प्रॉब्लेम नको उगाच, नाही का? सांगेन, असं वाटलं तर सांगेन. झालंय काय माहिती का की तू अचानक भेटलीस ना मला, नाही का? त्यामुळे काय की कुणाशी तरी बोलावं असं माणूस अचानक भेटला मला, म्हणजे शराशिवाय. पण मग श्री छोट्या आईंना तुमच्याकडे सोडून गेला का? हा, त्याची मीटिंग होती ना म्हणून गेला तो. अर्ध्या पाऊण तासात आला परत. नेमका किती वाजता गेला तो? मी घड्याळ नाही, म्हणजे मी एकटाच असतो, घड्याळ लागत नाही. पण 10:30 असेल. का ग? नाही नाही, काहीच नाही, असंच. हा, बरं चल येतो मी. आणि थँक्स, तू तुझा एवढा वेळ दिलास त्याबद्दल. हो काका. नाही नाही, बरं. सांग आता, इथे कसा तू? आधीच्या कंपनीत जरा प्रॉब्लेम झाला, म्हणजे त्यांनी बऱ्याच जणांना कमी केलं, त्यात मीही होतो. कधी झालंय? 3-4 महिने झाले. मनीष, एक फोन तरी करायचास ना मला. माझ्या मनात तसा विचार आला होता, पण नाही केला फोन. मग तुमची ऍड बघितली, सो अप्लाय केलं. इंटरव्ह्यू साठी कॉल आला, मग म्हटलं आता इंटरव्ह्यूत भेट होईलच. कौतुक वाटतंय मला तुझं. म्हणजे जी गोष्ट खरंच खूप सहज शक्य होती, ती फक्त तुझ्या तत्वात बसत नाही म्हणून तू ती केली नाहीस. सर, माझा रीतसर इंटरव्ह्यू होईल ना? म्हणजे जर मी वेल क्वालिफाईड नसेन ह्या जॉबसाठी तर मला फेवर नकोय. अर्थात मनीष, मी कंपनीच्या बाबतीत कुठलीही तडजोड करत नाही. आणि तुझ्या बाबतीत बोलायचं झालं तर तू ओव्हर क्वालिफाईड आहेस या जॉबसाठी. म्हणजे हा जॉब तुला ऑफर करताना ना मलाच ऑकवर्ड वाटणार आहे. अहो नाही, ऑकवर्ड काय? प्लीज तुम्ही असं नका बोलू. आणि माझ्यासाठी क्वालिफिकेशन पेक्षा जास्त अनुभव महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जॉबलेस नाही राहायचं. बाबांची तब्येत बरी नसते,
आईचं पण आता उतारवय सुरू झालंय, त्यामुळे तब्येतीच्या कुरबुरी चालूच असतात. सो औषध पाण्याचा खर्च होणार. ह्या सगळ्यासाठी मला काम करणं खरंच गरजेचं आहे, कारण आमच्या घरी मी एकटाच कमवत आहे. आणि माझ्या आई बाबांना सुद्धा माझ्या भवितव्याची चिंता आहेच. तेही आहेच. सो मला जॉब हवाय, चांगला. हा, पण रिस्पेक्टेबल. असो, बाकी काय? शिवानी काय म्हणते? काही पुढे प्रगती? काही ठरलं की नाही? नाही, ती नाही भेटत मला. आमचं ब्रेकअप झालंय. ओ, आय एम सॉरी, मला माहित नव्हतं. डन. मला माझा कॅन्डिडेट मिळालाय. म्हणजे मी मनीष ऐक, इतकं फॉर्मल होण्याची काही गरज नाहीये. तू हा जॉब करतोयस आणि आपली ओळख आहे याचा फायदा तुला झालाय असं प्लीज मनातही आणू नकोस. तू डिझर्विंग आहेस, तुझा CV चांगला आहे म्हणूनच तुला जॉब मिळतोय. कळतंय? गोखले गृहउद्योगाला तू इथे असण्याचा फायदाच होणार आहे. आणि माणसांच्या बाबतीतले अंदाज माझे सहसा चुकत नाही. तू हे काम उत्तम करशील असं वाटतंय मला. थँक्यू सो मच श्री सर. काय बोलू मला कळत नाहीये. हा, पण एवढं नक्की, मी मन लावून काम करेन. तुम्हाला तक्रारीची संधी नाही देणार. त्याची खात्री आहे मला. सो कधी जॉईन करतोस? कधी? उद्यापासून. व्हेरी गुड. बरं, पेपर वर्क करायला थोडासा वेळ लागणार आहे, पण तू जॉईन करू शकतोस. चालेल. हा, मिस्टर वेद पाठक, आपल्याला आपला क्वालिटी सुपरवायझर मिळालेला आहे. हो, त्याचं तेवढं पेपर वर्क करून घ्या. मी त्याला तुमच्याकडे पाठवतो. हा, थँक्यू सो मच. मनीष, आपल्या वकिलांना भेटून घे आणि डॉक्युमेंट्स त्यांच्याचकडे दे. थँक्यू काय? यू आर मोस्ट वेलकम अँड वेलकम टू द गोखले गृहउद्योग. थँक्यू. ये. अगं, तू कशाला आलीस खाली? तुम्ही मला वर आणून देणार होता. हो, पण हा माळी काकांसाठी आहे. त्यांना देऊन येते आणि मग तुझ्यासाठी घेऊन येते चहा. जा तू पण वर. मी इथे बसू थोडा वेळ बेबी वंस? नको शरयू, आराम कर ना. मला कंटाळा आला आता आराम करून. ते तर द्या इकडे. आज माळी काकांना मी चहा नेऊन देते. नको नको नको, तू बाहेर वाऱ्यावर जाऊ नकोस. उगाच ताप वाढला तर. त्याच्यापेक्षा मग एक काम कर, तुझ्या पुरता चहा गाळून घे. मी आले. काय ग, डोकं दुखतंय अजून? नाही, इतके दिवस जरा पडून पडून होते ना, म्हणून जड झालंय. अगं, सवय नसते ना आपल्याला. पण आज तुझा चेहरा बरा दिसतोय. हा बेबी वंस, मला ना खरंच आता खूप बरं वाटतंय. बरं झालं, चांगलाच फरक पडलाय तुझ्यात. विघ्नेश्वरच पावला म्हणायचा. पण आम्हाला आधी असं वाटलं होतं सकाळी की तू एवढी आजारी आहेस, बाहेर जाणार, उगाच ताप नको वाढायला. पण श्री होता ना बरोबर, म्हणून म्हटलं ठीक आहे,
श्री किती करतो ना आपल्या सगळ्यांसाठी. हो म्हणजे काय, अगं तुझ्या आजारपणात बघितलं ना आम्ही, कायम अस्वस्थ असायचा ग. पण आज त्याला कसं काय सुचलं कोणास ठाऊक. म्हणजे श्रीकडनं तशी अपेक्षा नव्हती ना. पण विघ्नेश्वराला नेल्यामुळे तुझ्यात इतका फरक पडेल हे आम्हाला माहितीच नव्हतं ग. म्हणजे आमच्या मनातही आलं नाही, पण त्याला सुचलं. विघ्नेश्वराला कशाला सुचेल, श्रीला सुचलं. मी कधी गेले होते विघ्नेश्वराला बेबी वंस. शरयू, तू ना विघ्नेश्वराला साकडं घाल, म्हणा माझ्या लक्षात राहावं म्हणून काहीतरी कर. जगावर उपकार होतील, आमच्यावरही होतील. अगं आज सकाळी नाही का जाऊन आलीस तू विघ्नेश्वराला? कमाल आहे शरयू तुझी. मग मगाचपासून हो हो कशासाठी म्हणत होतीस? मग म्हणायचं बेबी वंस चिडतात, लक्षात तर काही राहत नाही, ध्यान नुसती. आता मी काय केलं? मला आठवतंय मी नव्हते गेले विघ्नेश्वराला. वीणा, हो 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 बेबी वंस, मला आठवलं, मी गेले होते विघ्नेश्वराला बेबी वंस. माझा विघ्नेश्वर. ओके सर. एक सांगू, कामात लक्ष घाल. सॉरी, आज सगळी कामं तुलाच करावी लागतात ना. अगं ए वेडाबाई, मी तुझ्याच दृष्टिकोनातनं बरं म्हणून सांगतेय. बघ ना, फोन पण उचलत नाहीये, बोलत पण नाहीये, का ते कळत नाहीये. माझं डोकं अगदी सुन्न झालंय. मी समजू शकते तुला, म्हणूनच सांगते की डिस्ट्रॅक्ट कर स्वतःला, नको त्याच गोष्टींमध्ये राहूस. मला एक कळत नाहीये, नातं आमच्या दोघांचं होतं ना, मग तो एकटा कसं काय तोडू शकतो? अगं पण त्याला तोडायचंय हे नक्की आहे का? तसंच आहे, तो तसाच वागतोय ना. त्याच्या वागण्यानं बोलण्यानं मला काय वाटेल, मला किती त्रास होईल याचा विचार सुद्धा करत नाहीये तो. मी बोलून बघू त्याच्याशी? नाही नाही, काय हरकत आहे, मी बोलते ना. अगं तो उगाच बोलेल काहीतरी तुला. मला कशाला बोलेल अगं, खरंच मी बोलते त्याच्याशी. आजचा दिवस जाऊ दे, आज रात्री जर आम्ही बोललो नाही तर मग बघू. मी निघते. कशी जाणार आहेस? नाहीतर तू 10 मिनिटं थांब, मी सोडते तुला. नको, बाबा आले असतील, मी निघते. बरं ऐक, तोंडावर पाणी मार. सावकाश जा. हा बोल श्री. काय प्लॅन आहे बायकोचा? प्लॅन काय? काहीच नाही, ऑफिस संपवून घरी. का रे? मीही आज इतका कंटाळलोय ना ऑफिसमध्ये. दिवसभर ऑफिसमध्येच होतास का? हो, का ग? असंच. हे जान्हवी, आज कोणीतरी भेटलं मला. चला. चला काय? नाही काहीच नाही, तू सांगत होतास काहीतरी. कोण भेटलं असेल सांग बरं. अंदाज आहे मला. तुमचं बोलणं झालं की काय? व्हायला नको होतं. नाही म्हणजे अगदीच तसं काही नाही. एक मिनिट जान्हवी. हॅलो. हो, त्यांना पाठवून द्या. हो. जान्हवी ऐक ना,
रात्री घरी आल्यानंतर बोलूया, जरा काम आहे आता. ओके ओके श्री. हा काय नाही, मी वाट पाहते कसली? तू सांगण्याची. हो सांगेन, रात्री नक्की सांगेन. बाय बाय. बघितलं ना वहिनी, तुमच्यामुळे आई ओरडल्या आपल्याला. आत्ता ओरडल्यात, पण तू बघ उद्या कौतुक करतील. काय म्हणताय? आई आपलं कौतुक करते? कसं? जेव्हा आपण सत्य उघडकीस आणू. सत्य उघडकीस आणू म्हणजे? तो तोतय आहे हे आपण सिद्ध करायचं. ओ वहिनी, आत्ताच बघितलं ना, आईंनी वेड्यात काढलं आपल्याला. आणि बाकीच्या तरी विश्वास ठेवणार आहेत का आपल्यावर? हेच तर चांगल्या तोतयाचं लक्षण आहे. म्हणजे? अगं म्हणजे तोतया म्हणून तो चांगलं काम करतोय हे त्याने सिद्ध केलंय. आता तो आपला श्री आहे हे त्याने सगळ्यांना पटवून दिलंय. आता आपण त्याचा पडदा फाश करायचा. चालेल वहिनी. अहो पण तो डेंजरस नसेल ना? डेंजरस असेल तर नको बाई. नको काय नको? अगं आपला श्री बदललाय सरू, आपला श्री. आणि आईंकडनं कौतुक हवंय की नको? हवंय. मग त्यासाठी हे करावंच लागेल. करावंच लागेल. पण काय करायचं आपण? विचार कर, विचार कर. वहिनी आयडिया. काय? आपण ना डायरेक्ट त्यालाच विचारूया. सरू, माझ्या मनातलं तुझ्याबद्दलचं प्रेम आदर कमी होईल असं काहीही करू नकोस. त्यालाच विचारू. काय विचारू? तो काय स्वतःहून सांगणार आहे मी तोतया आहे म्हणून? नाहीच सांगणार ना. पण मग काय करायचं आपण? विचार कर ना, विचार. विचार करते. आयडिया. काय? जन्मखुणा. श्रीच्या जन्मखुणा आठवूया. काय आहेत जन्मखुणा? अगं म्हणजे चेहऱ्यावर काहीतरी वेगळं, म्हणजे इतरांपेक्षा काहीतरी वेगळ्या खुणा. दाढी. दाढी आहे ना श्रीला. सरू, दाढी ही जन्मखूण असू शकत नाही. अरे हो, जन्मापासून कुठे असते दाढी? ती पण ना. विचार कर ना. विचार करते. आयडिया. भोवरा. आपल्या की नाही डोक्यावर एकच भोवरा आहे, श्रीच्या दोन आहेत. हो बरोबर. वहिनी आणखी एक आठवलं. काय? लहानपणी ना खेळता खेळता त्याच्या पायात खिळा गेला होता. घोट्याजवळ वरण आहे त्याच्या. शाबास. वहिनी आणखी एक करूया. काय? आपण ताईला आणि जान्हवीला सुद्धा विचारूया. हुशार लोक आपल्यात असलेले बरे ना. अगं ते नंतर, त्यांना आधी सांगितलं तर आपण काय शोधणार? हो बरोबर. श्री आला ना की आता त्याच्यावर वॉच ठेवूया. नक्की काहीतरी सापडेल. सापडेल. पण वहिनी आपण झोपायच्या आधी श्री येईल का? अगं झोपल्यानंतर शोधू. हरायचं नाही, हरायचं नाही. जागीरा सरू, जागीरा. हरायचं नाही. हा, जागी राहा. हरायचं नाही वहिनी, हरायचं नाही. आलास? ये ये ये. बस 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 बस. अय ग, आज खूप दमलो. दमलास? एरवी तर नाही दमत तू. अगं हो, म्हणजे आज कंटाळा पण आला. कंटाळा? तुला कामाचा? एरवी तर नाही कंटाळा येत. हो. चहा देऊ? नाही नको, आता चहा पण नको. चहा नको? नको का पण काय झालंय काय? नाही नाही काही नाही. तू दमलायस ना तर मी ना तुझं डोकं चेपून दे. हा ए अगं नको, आता नको. असू दे. अगं मोठे. अरे मावशी. अगं, मावशी अगं नाही, मला माझ्या पायाला हात लावलेला नाही आवडत. नाही पाय काय चेपतेस? अरे नाही, जरा चेपून बघ. अगं नाही, एवढा नाही दमलोय मी. काय चाललंय काय तुमचं? असंच रे. ऐक तुम्ही मला चहा द्या ना. अरे चहा आणते ना नंतर, आधी पाय चेपते. सरू, आण ना चहा आण त्याला. मी आहे ना इथे. हा. मी आहात? हा.
ये बस ना हा. बस. अगं अगं ग्लास रे, राजा, अगं, ग्लास. मोठी आई, मला खायला दे ना. खायला हा खायला दे ना मला. हवंच का? हा आता भूक लागली ना, मग खायला दे ना. एरवी तर ब्रेकफास्ट नको म्हणत असतो. हा? काय नाही खायला हा. देते ना खायला देते. खायला दे. हा देते खायला देते. आणते आणते. काय चाललंय दोघींचं? सुगंधित हळव्या शपथा सुगंधित श्वास. छोटी आई छान मूड मध्ये आता आज. बरं वाटतंय ना आता? खूप बरं वाटतंय. दिसतंय ते चेहऱ्यावरून. म्हणजे आता काम करायला घेऊ नका लगेच, काही दिवस आराम करा अजून. हा आराम काय तो करेन ग, पण मनात उत्साह असला ना की शरीरात पण बळ येतं. कशामुळे आलाय हा उत्साह? श्रीमुळे. श्रीला सुचलं ना म्हणून. हो पण काय सुचलं श्रीला? हेच की मला काय काय मला तुम्हाला बाहेर घेऊन जायचं. पण बाहेर जाऊन काय केलं? हे कुणाकडे बोलायचं नाही, अगदी जान्हवीलाही सांगायचं नाही. काही नाही. काही नाही. मग बरं कसं वाटायला लागलं?